आजचा दिवस अतिशय पवित्र आणि पुण्यदायी असा आहे. एकनाथ षष्ठी आहे, नाथ महाराजांची पुण्यतिथी आहे. नाथ महाराजांबद्दल असं म्हटलेलं आहे, निवावे जनाने तनाने मनाने, श्रवावी अशी वाक सुधा श्रीमुखाने, ऋणी कृष्ण केला स्वभक्ती ऋणाने, नमो एकनाथा लवनी शिराने. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. थोर संत भानुदास यांच्या कुळात म्हणजे थोर संत भानुदास यांचे जे पंतू आहेत तेच आपले नाथ महाराजांनी असं सांगितलेलं आहे. आणि नाथांबद्दल असं म्हटलेलं आहे की त्यांची वाक सुद्धा, त्यांची वाणी इतकी मधुर होती. वाक सुद्धा म्हणजे अमृतासारखी गोड आणि मधुर होती की ती वाणी ज्याच्या कानावर पडली ना त्याचं तन आणि मन दोन्ही शांत होऊन जातं, मनाला शांती मिळते, समाधान मिळतं असं सांगितलेलं आहे. असे हे नाथ महाराज. पुढे म्हटले, ऋणी कृष्ण केला स्वभक्ती ऋणाने, नमो एकनाथा लवनी शिराने. भगवंतांची एवढी भक्ती केली की भगवंतावरती त्यांच्या भक्तीचे ऋण चढलेले आहेत आणि त्या ऋणासाठी भगवंत आलेले आहेत असं सांगितले. असे हे एकनाथ महाराज जे अनेक अनाथांचा जो नाथ, अनेक अनाथांचा जो नाथ असे आपले एकनाथ. अनेकांचा एकच नाथ तो म्हणजे एकनाथ असे आपले एकनाथ महाराज. त्यांच्याबद्दल असंही म्हटलं जातं की ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कारण त्यांची शांती कधीही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वेळी घडलेली नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात. आणि आजचा जो दिवस आहे तो त्यांच्या पुण्यतिथीचा. या पुण्यतिथीची 5 वैशिष्ट्य आहेत. पहिलं आहे ते म्हणजे आपल्या एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा जन्म दिवस सुद्धा हाच आहे. आणि याच दिवशी जनार्दन स्वामींनी समाधी घेतली. याच दिवशी जनार्दन स्वामींना श्री दत्तात्रयांचे दर्शन झाले. याच दिवशी श्री नाथांना जनार्दन स्वामींचे दर्शन झालेलं आहे आणि जनार्दन स्वामींनी नाथांना अनुग्रह दिलेला आहे. आणि तोच दिवस नाथ महाराजांनी आपल्या समाधीसाठी निवडलेला आहे. आणि म्हणून नाथांची सुद्धा याच दिवशी म्हणजे त्यांनी देह ठेवलेला आहे. जलसमाधी गोदावरी घेतलेली आहे असं सांगितलं. जलसमाधी घेतली म्हणजे काय, अर्थातच ते जलतत्वामध्ये विलीन झालेले आहेत असं सांगतात. आणि असे हे नाथ महाराज त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांची त्यांच्या सद्गुरूवरती खूप श्रद्धा होती, विश्वास होता, आदर होता. आणि म्हणून ते त्यांच्या प्रत्येक कवनामध्ये एका जनार्दनी असं त्यांचं स्मरण व्हावं यासाठी ते एका जनार्दनी अशी नाममुद्रा ते लावतात. वारकरी पंथामध्ये अशी एक म्हण आहे की नाम्याचा झाला तुका, नाम्याचा झाला तुका आणि ज्ञानाचा झाला एका. म्हणजे नामदेव महाराज यांचे हेच पुढच्या जन्मी कोण झालेले आहेत, तुकाराम महाराज झालेले आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली हे एकनाथ महाराज झालेले आहेत असं सांगतात. त्याचं कारण असंही सांगितलं जातं की नाथ महाराज आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये जो 13वा अध्याय आहे त्या 13व्या अध्यायात आचार्योपासना हा जो गीतेतला शब्द आहे, भगवद्गीतेतला शब्द आहे, म्हणजे आचार्यांची उपासना, गुरुची भक्ती कशी करावी यावर खूप ओव्या केलेल्या आहेत पुढे ज्ञानेश्वर माऊलीने. कारण गुरु म्हणजे त्यांचं अतिशय प्रेमाचं स्थान आहे. गुरु म्हटलं की ते इतके बोलतात आणि इतका गुरुबद्दल आदर व्यक्त करतात की त्यांना थांबताच येत नाही. खूप ओव्या या आचार्योपासना या एका शब्दात माऊलीने केलेल्या. पण असं सांगतात की ज्ञानेश्वर माऊली अल्पायुषी होते, खूप कमी आयुष्य होतं. त्यामुळे गुरूंची म्हणावी तेवढी सेवा आपल्या हातून घडली नाही, म्हणून त्यांनी पुन्हा जन्म घेतलेला आहे असंही सांगतात. म्हणजे नाथ महाराजांचा जन्म म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात. आणि या जन्मामध्ये येऊन त्यांनी आपली मागच्या जन्माची गुरु उपासना, त्या गुरुची सेवा जी राहिली होती शिल्लक, ती भावना, त्यांची इच्छा राहिली होती ती या जन्माच्या त्यांनी पूर्ण केली. आणि अखंड 12 वर्ष सद्गुरूंची म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामींची त्यांनी पूर्णपणे सेवा केलेली आहे. आणि ही इतकी सेवा केली की त्या सेवेवरती भगवंत संतुष्ट झाले, समाधानी झाले. म्हणून ते म्हणतात की मी याचे ऋण कसे फेडू. आणि ते ऋण फेडण्यासाठी त्यांनी 12 वर्ष नाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने येऊन पाणी भरलेलं आहे. फक्त पाणी नाही भरलेलं तर अनेक प्रकारची कामं सुद्धा केलेली आहेत असं सांगतात. असे हे नाथ महाराज. त्यांनी आपल्याला माहिती अनेक गवळणी रचलेल्या आहेत, अभंग केलेले आहेत, भारुड रचलेले, गोंधळ रचलेले आहेत.
म्हणजे अनेक काव्य प्रकार त्यांनी काढले. पण ते काव्य प्रकार कशासाठी काढले वेगवेगळे, की त्यातून लोकांचं म्हणजे कसा होता, म्हणजे आता सुद्धा काही फार फरक आहे असं मला वाटत नाही, की तो समाज अडाणी होता, कर्मठ होता, अंधश्रद्धा होती, देवावर विश्वास नव्हता. पण लोकांचं थोडंसं मनोरंजनही व्हायला पाहिजे. कारण कसं आहे, संसारामध्ये सामान्य मनुष्य पिचलेला असतो. त्याला एकदम सांगितलं की तू परब्रह्म काय आहे ते जाणून घे, अमुक कर तमुक कर, तर त्याला ते पचणार नाही, त्याच्या पचनी पडणार नाही. मग हळूहळू त्याला ते समजलं पाहिजे. यासाठी थोडंसं मनोरंजन त्यातून होईल. म्हणजे थोडंसं गाणं ऐकलं की आपल्याला बरं वाटतं, तसं त्यांनी काव्याचे प्रकार काढले की ज्यातून मनोरंजनही थोडंसं होईल आणि प्रबोधनही लोकांचं होईल. आणि अनेक ग्रंथ त्यांनी प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. जे मूळ संस्कृत आहे ते प्राकृत भाषेत आणले. कारण आपल्यासारख्या सामान्य माणसाला ही संस्कृत भाषा समजणारी नव्हती, भावणारी नव्हती. मग लोकांपर्यंत हे वेदांत तत्वज्ञान जायला पाहिजे म्हणून प्राकृत भाषेमध्ये त्यांनी हे सगळं कार्य केलेलं आहे असं सांगितलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की वेदांची उणीव गीतेनं भरून काढली. कारण वेदांमध्ये जे नाही ते गीतेनं भरून काढलं, म्हणजे आपल्यापर्यंत पोचवायचं काम केलं. गीतेची उणीव ज्ञानेश्वरी मधून पूर्ण झाली आणि ज्ञानेश्वरीमध्ये जी काही थोडीफार उणीव होती ती एकनाथ भागवतातून पूर्ण झाली असं म्हणतात. अर्थात आपल्याला माहिती आहे गोपाल कृष्णांचा जन्म म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि आताच आपण बघितलं ज्ञानाचा झाला एकनाथ. म्हणजे हे सगळं कार्य कोणी केलेलं आहे तर भगवंतांनीच केलेलं आहे. आणि नाथ महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. रुक्मिणी स्वयंवर लिहिलेले आहे, चतुश्लोकी भागवतावरती त्यांनी निरूपण केलेलं आहे. नंतर रामायण लिहिलेले, अध्यात्म रामायण लिहिलेलं आहे. या सगळ्याची भाषा अतिशय प्रासादिक आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्या परतत्वाचा स्पर्श त्यांच्या त्या प्रत्येक शब्दाला झालेला आहे. त्यावेळी ती भाषा भावते आणि आपल्याला ते सगळं वाचावंसं वाटतं. आणि त्याच पद्धतीने एकनाथी भागवत आहे. एकनाथी भागवत म्हणजे काय आहे तर असं सांगतात की जे पूर्ण भागवत आहे भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, जे शुक भगवंतांनी जे परीक्षित राजाला सांगितलं, त्या भागवताचे एकूण अध्याय आहेत म्हणजे स्कंद आहेत 12. त्या 12 स्कंदातला 11वा जो स्कंद आहे म्हणजे मूळ भागवत, त्या 11व्या स्कंदामध्ये सगळी उद्धव गीता येते. म्हणजे भगवंतांनी उद्धवजींना सगळं ज्ञान दिलेलं आहे. ती जी उद्धव गीता आहे किंवा जो 11वा स्कंद आहे जे ज्ञान आहे, त्या 11व्या स्कंदावरती नाथ महाराजांनी टीका केलेली आहे, म्हणजे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. ते प्राकृत भाषेत केलेलं आहे आणि अतिशय महान श्रेष्ठ असा हा ग्रंथ आहे असं सांगतात. यात सगळं तत्वज्ञान आहे आणि नाथ महाराजांच्या ओव्या अतिशय अप्रतिम आहे की त्या भागवतातला मूळ श्लोक जरी 2 ओळीचा असला तरी त्याच्यावर त्यांनी 50-50 ओव्या दिलेल्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे माऊलीने ज्ञानेश्वरी दिल्या आहेत तर त्याच पद्धतीने आणि अतिशय सोप्या सुलभ भाषेत हे आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. असा हा एकनाथी भागवताचा ग्रंथ अतिशय महान आहे. किती त्याची योग्यता आहे तर असं सांगतात की जगद्गुरु संत तुकाराम महाराज, आपण त्यांना जगद्गुरु म्हणतो. परवाच तुकाराम हे झाले. जगद्गुरु असलेले तुकाराम महाराज त्यांनी या भागवताची हजारो वेळा पारायण केलेली आहे. कुठे भंडारा डोंगरावर जात आणि तिथे बसून केलेली. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, जर ज्ञानेश्वरी जाणून ज्याला ज्ञानेश्वरी कळली ना त्यानेच एकनाथी भागवत समजून घ्यावं असं सांगितलंय. तर या एकनाथी भागवताची त्यांनी हजारो पारायण केलेली आहे असं सांगितलेले तुकाराम महाराज. हा भागवताचा ग्रंथ नाथ महाराजांनी कसा काय लिहिला, कसं काय त्यांना त्यांनी ही रचना केली, का केली, तर अर्थातच त्यांना श्री दत्तगुरूंची आज्ञा झाली की नाथा तू आता भागवतातल्या 11 स्कंदावरती टीका कर, म्हणजे मराठी भाषेमध्ये तो ग्रंथ लिही. ठीक आहे, दत्तगुरूंची आज्ञा झाली. दत्तगुरूंनी साक्षात नाथांना दर्शन सुद्धा दिलेले होते. आपल्याला माहिती खूप काही बोलण्यासारखे, पण मी आज एकच विषय थोडक्यात सांगणार आहे, आपल्याला 1 तासच असतो म्हणून. की असं सांगतात की दत्तगुरूंनी आज्ञा केली. मग नाथ महाराजांनी त्या एकनाथी भागवत त्या 11 स्कंदावरती टीका करायला सुरुवात केली आणि पहिल्या 5 अध्यायांवरती ते भाष्य लिहून झालं किंवा टीका लिहून झाली. अतिशय अप्रतिम असं ते भाष्य होतं, सगळ्यांना समजेल अशा भाषेत ते होते. आणि नाथ महाराजांचा एक शिष्य होता, त्यांना मानणारा होता, तो ब्राह्मण होता. तो काय करायचा, ही जी पंचाध्यायी म्हणजे 5 अध्यायांवरती नाथांनी भाष्य केलं म्हणून त्याला पंचाध्यायी असं म्हणतात. ही पंचाध्यायी तो दररोज वाचायचा आणि ती वाचल्याशिवाय तो
पाण्याचा थेंब सुद्धा घ्यायचा नाही असा त्याचा नियम होता. आणि ही जी पंचाध्यायी होती ही त्यांनी स्वतः हाताने लिहून काढली. त्या काळात काही छपाईचं किंवा मुद्रणाचं तंत्र पुढे आलेलं नव्हतं. जे काही ग्रंथ लिहिले जायचे ते सगळे हाताने लिहिले जायचे आणि ते अनेकांपर्यंत पोहोचले जायचे. ते कसे तर त्याची नक्कल प्रत्येक जण काढून घ्यायचा. हाताने लिहिण्याला अतिशय महत्व होतं. छपाई नव्हतीच. आणि अर्थात हे सगळे ग्रंथ कुणाचे आहेत त्या काळातले सगळे संतांचे आहेत. त्यांनी असं म्हटलं का की आम्हाला याच्याबद्दल काहीतरी पाहिजे, याच्यात फक्त माझाच हक्क आहे असं कधी म्हटलं का नाही. कारण लोकांना उपकार करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचावं म्हणूनच त्यांनी या ग्रंथांची रचना केली. त्यांनी असं कधीच म्हटलं नाही. आणि अशा तऱ्हेने या पंचाध्यायीच्या अनेक नकला लोकांनी काढून घेतल्या. आणि हा ब्राह्मण म्हणाला की आता मी चाललो आहे काशीला, तर काशीला मी पंचाध्यायी घेऊन जातो. आणि तो ब्राह्मण गेला, काशीला गेला. तिथे जाऊन तो काय करायचा, दररोज गंगेमध्ये स्नान झालं, गंगेची पूजा वगैरे झाली की काठावरच बसायचा गंगेच्या आणि ही पंचाध्यायी पूर्ण वाचून काढायची. आणि मग त्याच्यानंतर त्याचं बाकीची काही कामं असेल ती सुरू व्हायची. तिथल्या काशीच्या पंडितांनी बघितलं की हा मनुष्य दररोज येऊन इथे गंगेच्या काठावर बसतो आणि काहीतरी वाचतो. आणि ही भाषा काही संस्कृत नाहीये, तर त्या काळात संस्कृतला अतिशय महत्व होतं. आणि काशीमध्ये तर काय ते संस्कृतचं जन्मस्थान होते, सगळं संस्कृतच. हे काय आहे असं त्या लोकांनी या ब्राह्मणाला विचारलं. तेव्हा त्या ब्राह्मणांनी अगदी प्रेमानं आपल्या गुरुबद्दल बोलले. ते खरंच नाथ महाराज म्हटलं तरी आपल्याला सगळ्यांना नाथांबद्दल प्रेम वाटेल असंच त्यांचा चेहरा आहे, असंच त्यांचं काव्य आहे, असंच त्यांचं वागणं आहे. आपल्या डोळ्यासमोर लगेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज उभे राहतात. मग या ब्राह्मणाला तर त्याचे ते गुरु होते म्हणताना किती प्रेम असेल. अतिशय प्रेमाने तो बोला, असे माझे सद्गुरू आहेत, नाथ महाराज आहेत, ते पैठण क्षेत्री राहतात, ती दक्षिण काशीच आहे वगैरे. आणि त्यांनी म्हणाले भागवतावरती मी टीका करायला सुरुवात केली. त्यातले पहिले 5 अध्याय त्याच्यावर त्यांची टीका पूर्ण झालेली आहे. आणि मी पंचाध्यायी इथे घेऊन आलेलो आहे आणि मी ती दररोज वाचते. झालं. संस्कृतचा अभिमान ज्यांना होता त्या काशीच्या पंडितांना, ते काशीचे पंडित याला विरोध करू लागले. असं कसं म्हणाले, वेद व्यासांनी जो महान ग्रंथ रचलेला आहे, भागवतासारखा महान ग्रंथ रचलेला आहे, त्याची टीका, त्याचं भाष्य मराठी भाषेत प्राकृत भाषेत करणं हे चुकीचं आहे, योग्य नाही. ही पाप म्हणते, ही पापच आहे असं सांगितलं. कोण आहे तुमचे सद्गुरू, कुठे राहतात, पत्ता बित्ता घेतलेला आहे आणि त्यांना टपाल पाठवलेले कुणाला, एकनाथ महाराजांना. साठणेस्वार आलेला आहे, पैठणपर्यंत आलेला आहे, कुठून काशीपासून आला पैठणपर्यंत आलेला आहे. टपाल दिलेले नाथ महाराजांच्या हातात, ताबडतोब तुम्ही इथे निघून या. खरं म्हणजे नाथ महाराज म्हणू शकले असे की काय घेणं देणे पडले मला, कुठे काशीचे पंडित, मी इथं बसून माझ्या दृष्टीने काय करेल, मला जे योग्य वाटतं ते मी करतो, तुमचा काय त्यात प्रश्न नाही बोलायचा. पण नाथ महाराज म्हणजे शांती ब्रह्म, ठीक आहे, काशीचे अधिपती आहेत, त्यांचा आपल्याला टपाल आलेले, ताबडतोब निघून या. त्यांच्या चेहऱ्यात कुठलेही भाव नाही, अजिबात नाही, वाईट वाटलं नाही, आनंद झाला नाही. ठीक आहे म्हणजे मला काशी विश्वेश्वराचं दर्शन होईल. सुदामदेव कसे म्हणजे मी जातो भगवंतांकडे, मला भगवंतांचं दर्शन होईल, असाच विचार नाथ महाराजांनी केला आणि निघाले काशीला. आता नाथ महाराज निघाले म्हणताना त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक नाथ पैठण मधले शिष्यगण निघाले. आम्ही पण येतो, तेवढीच आमची काशी विश्वेश्वराची यात्रा होईल आणि आमच्या गुरुबरोबर आम्हाला जायला मिळते, ही केवढी पर्वणी आहे आमच्यासाठी. म्हणून हजारो लोक नाथ महाराजांबरोबर निघाले. बरं, त्या काळात काही रिझर्वेशनचं वगैरे महत्व नव्हती, नाही तर कुणाला रिझर्वेशन मिळालं नसतं नाही का, 1000 लोकांना अजिबात मिळालं नसतं. 4-4 महिने आधीपासून आपण करत असतो. म्हणजे कसे सगळे लोक गेले, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम असं नाथांनी म्हटलेलंच आहे. पायी निघालेले आहे, कुठून, आपल्या महाराष्ट्रातल्या पैठण पासून काशीपर्यंत, उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचायचं. मग काय जाताना काय ते गप्पा मारत चालले आपल्यासारखे, तिकडचं बघत नाही. मुखामध्ये सतत राम कृष्ण हरी गोविंद हे नाम चालू होतं. ज्या गावामध्ये त्यांचा मुक्काम असेल त्या गावामध्ये त्यांची कीर्तन व्हायची, नाथांची प्रवचन व्हायची. अतिशय रसाळ वाणी होती, अमोघ वाणी होती, की समोरचा बसलेला अगदी भारावूनच जात असे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये त्यांची प्रसिद्धी झाली, कीर्ती पोचली.
आणि लगेच तो निरोप पुढच्या गावी जायचा. आता बघा ना, असे असे महाराष्ट्रातले मोठे संत येत आहेत, तुम्ही जरूर त्यांचं प्रवचन ऐका, कीर्तन ऐका. असं बरोबर एकेका गावातून पुढच्या गावी निरोप जायचा असं सांगितले. एवढं नाथ महाराजांचं सगळं बोलणं वगैरे रसाळ आणि छान होतं. आणि अशा तऱ्हेने नाथ महाराजांनी केलं काय यातून, पायी जाण्यातून साध्य काय केलं, ही सुद्धा संतांची एक लीला असते. लक्षात ठेवा की भक्तीचा प्रसार व्हावा, विठ्ठलाच्या नामाचा, रामाच्या नामाचा प्रसार व्हावा, यासाठी मी काशीपर्यंत जाणं आवश्यक आहे. हे निमित्त आहे केवळ. काशीपर्यंत जाणं हे एक निमित्त आहे, पण लोकांपर्यंत ही भक्ती पोचली पाहिजे. त्यातलं काय आहे गम्य ते त्यांना कळलं पाहिजे, यासाठी नाथ महाराज येत आहेत. आणि त्यांचं कार्य सिद्धीला गेलेले अनेक लोकांपर्यंत हे सगळं पोचलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने काशीपर्यंत हे सगळे जण जाऊन पोचलेले आहेत. आता झालं कसं, काशीमधले लोक त्यांना फक्त संस्कृतचे वेदांचे उच्चार, संस्कृतचे मंत्र ऐकायची सवय. रामकृष्ण हरी गोविंद असा घोष, कीर्तन, प्रवचन, टाळ, मृदुंग असं काही ऐकायची सवय होती का? कधीही नाही. फक्त संस्कृत वेदांमधलं. त्यांना ते इतकं आवडलं, सगळं वेगळं वाटलं, छान वाटलं, ऐकायलाही छान वाटलं, म्हणायलाही छान वाटायला लागलं. आणि आता नाथ महाराज काशीमध्ये जाऊन पोहोचले. त्यांनी सगळ्यांनी, त्या काशीतल्या लोकांनी बघितलं कुणीतरी आलेले आहेत. हा, आपले ज्यांना आमंत्रण केलेलं आहे, टपाल गेलो तर तेच एकनाथ महाराज आलेले आहेत असं लक्षात आलं. आणि त्यांच्यावर एवढी लोक आवाहक म्हणाले. सगळे लोक गंगेपाशी जाऊन पोहोचले आणि नाथ महाराजांची वाट बघत होती. कोण? गंगा मैया वाट बघत होती, कधी एकनाथ महाराज येत आहेत आणि त्यांचे चरण कमल माझ्या पाण्यात, माझ्या उदकामध्ये कधी प्रक्षालित होईल, अशी गंगा माता वाट बघत होती. आपल्याला माहित असेल की नाथांच्या कीर्तनाला गंगा, यमुना, सरस्वती तिघी जणी स्त्री रूपामध्ये येऊन बसायच्या. कारण असं आहे की ज्यावेळेला भगीरथाने गंगा मैयानं खाली आणलं ना, त्याला गंगा मैया म्हणली की बाबा रे, मला दोन गोष्टी तुला सांगायच्या आहेत. कुठली? पहिली गोष्ट अशी की म्हणाली की मी एकदम पृथ्वीवर आले तर पृथ्वी फोडून खाली जाईल, त्या मला कुणीतरी आधी धारण केलं पाहिजे. मग मला धारण करणारे कोण आहेत? तर महादेव आहेत. तू महादेवाची तपश्चर्या कर, त्यांना प्रसन्न करून घे. मी त्यांच्या जटेमध्ये आधी उतरीन आणि मग पृथ्वीवर येईल शांततेने. म्हणून महादेवाची तर तपश्चर्या केलीच आहे. पण दुसरी गोष्ट गंगा मातेने भगीरथाला सांगितली ती म्हणजे अशी की बाबा रे, मी पृथ्वी तलावर येते खरी, पण पृथ्वी तलावाची सगळी माणसं कशी आहेत? सामान्य आहेत, अज्ञानी आहेत. अनेक पाप त्यांच्या हातून कळत असतात, कळत नकळतही होत असतात आणि मुद्दामही होत असतात. ती लोक थोडक्यात पापीच आहेत. मग अशी पापी लोक माझ्या जलामध्ये स्नान करणार आणि ती पवित्र होणार, पण त्यांचं पाप मला धारण करायला लागेल. माझ्या जलामध्ये ते पाप उतरणार. मग माझं जल शुद्ध करण्याची काय योजना? आणि शुद्धीकरण कसं काय व्हायचं, त्याची काहीतरी योजना आहे की नाही तुझ्याकडे? त्यावेळेला भगीरथाने अभिमानाने सांगितलंय बरं का गंगा मातेला की गंगा माते, तू काळजी करू नकोस. अगं म्हणाले, या पृथ्वी तलावरती इतके संत मंत आहेत की त्यांनी तुझ्यात स्नान केलं ना की तुझं जल आपोआप म्हणाले शुद्ध होईल, पवित्र होईल. तू त्याची काळजीच करू नको. आणि त्यातले एक महान संत आहेत ते आपल्या महाराष्ट्रातले शांतीब्रह्म एकनाथ महाराज. लक्षात ठेवा. आणि भगवंतांनी सुद्धा या नद्यांना सांगितलं होतं की तुम्ही संतांच्या कीर्तनाला, प्रवचनाला जाऊन बसा की जेणेकरून तुमची शुद्धी होईल. म्हणून नाथांच्या कीर्तनाला, प्रवचनाला पैठणमध्ये गंगा, यमुना, सरस्वती दररोज स्त्री रूपाने येऊन बसत आणि त्यांचं कीर्तन श्रवण करत असे आपल्या लोकांची श्रद्धा आहे. लोकांनी तो अनुभव घेतलेला आहे. मग असे नाथ महाराज आता इथपर्यंत येत आहेत, पण का गंगा नदीला अतिशय अंत झालेला आहे. तरी गंगा नदी म्हणाली, अरे बाबा, कधी नाथ महाराज येत आहेत आणि मी त्यांचे चरण प्रक्षालित. आणि नाथाने सुद्धा जय गंगे, जय गंगे, जय गंगे भागीरथी असा गंगेचा गजर करत करत, तिला नमस्कार करत मध्ये तिच्यामध्ये उडी मारली, एक डुबकी मारली. आणि एवढे संपूर्ण महाराष्ट्रापासून ते पायी प्रवास करत आले होते. कुठेतरी देहाला श्रम होतातच की. सगळे श्रम त्यांचे गंगा मैयेचा जो शीतल मऊ उबदार स्पर्श झाला आणि त्यांचे सगळे श्रम निघून गेले आणि श्रांत झालेले एकनाथ महाराज विश्रांत झाले. त्यांना आपली खूप छान होती. आणि गंगा मैयेने सुद्धा काय केलं की हा आता भानुदास पुत्र होता ना, भानुदासांच्या कुळात उत्पन्न झालेले हे बालक
त्याला आपल्या मांडीवर घेतलेला आहे आणि आपल्या जलाने त्याला स्नान घातलेलं आहे, असं खूप छान वर्णन केलं. आणि अशा तऱ्हेने नाथ महाराज बघा काशीमध्ये आलेले आहेत, त्यांच्याबरोबर 1000 लोक आलेले आहेत. नाथ महाराज काय काशीत आले तरी तिथे त्यांचं रोजचं काम चालूच आहे. काय? रोज कीर्तन, प्रवचन, राम कृष्ण हरी गोविंद याचा जप, याचा घोष चालूच आहे. काशीतली अनेक लोक त्यांच्या कीर्तनाला, प्रवचनाला येऊन बसले. त्यांचे कान तृप्त होत आहेत. काय मधुर भाषा आहे, काय रसाळ भाषा आहे, मराठी भाषा आहे. बघा, मराठी भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे. तिथे जाऊन नाथ महाराजांनी मराठीचं महत्व दाखवून दिलं. किती माझी माय बोली, किती रसाळ आहे असं नाथांनी दाखवून दिलं. आणि सगळे हे काशीचे पंडित वगैरे म्हणजे जे अधिपती होते काशीचे, त्यांचे सगळे शिष्य वर्ग नाथांच्या कीर्तनाला येऊन बसले. आणि सगळे अगदी भारावून गेलेले होते, सगळे अगदी भारावून गेले होते. आणि ह्या लोकांच्या म्हणजे या शिष्य वर्गाच्या असं लक्षात आलं की आता नाथ महाराजांना कशासाठी बोलावले, की तुम्ही या ग्रंथावरती टीका का करताय, मराठीतून टीका करणं योग्य नाही, हे पाप आहे, तुम्ही बंद करा. ओके, आता ह्यामध्ये नाथ कुठेतरी वाद घालणार, असं कसं मी करतो ते बरोबर आहे असं काहीतरी होणार की. तेव्हा या शिष्यांच्या असं लक्षात आलं की हे नाथ महाराज जे आहेत ते नुसते संत नाही आहेत, मोठे विद्वान पंडित आहे, सामान्य मनुष्य नाहीये. त्याच्याशी वाद घालणं एवढं सोपं नाही, ही पहिली गोष्ट लक्षात आली. आणि दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की नाथ महाराजांचं बोलणं इतकं मधुर होतं, गोड होतं आणि अतिशय प्रेमानं बोलायचं की त्यांच्याकडे एखादा कुत्सित मनुष्य आला, उगीच काहीतरी शंका विचारायला, वाकड्यात शिरणारा असतात ना काही लोक, हे असं कसं तुम्ही सांगितलं, तसं कसं सांगितलं असं म्हणणारी लोक असतात. मुद्दाम काशीची लोक अशीच होती आणि कुठून तरी त्यांना खाली मान घालायला लावायची होती. पण नाथ महाराजांसमोर तो मनुष्य आला की मग म्हणाले काय व्हायचं. नाथ महाराज त्याच्याशी बोलायला लागले, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागले की तो मनुष्य त्याची जी कुपंती असायची ना तो विसरून जायचा, त्याचा काय मनात प्रश्न आहे तो विसरून जायचा. एक तर त्याच्या शंकेचं निरसन व्हायचंच, पण तो नाथांवरती म्हणजे नाथांकडे भारावून जायचा नाथांवरती असं सांगितलेलं आहे. आणि नाथांबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण व्हायचा. म्हणून या शिष्यवर्गाला असं वाटलं की हा मनुष्य आहे ना, हा काहीतरी जादूटोणा करतो का काय, वश करून घेतो का काय, असं पण काहीतरी याच्याकडे सिद्धी असावी. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचे जे काशीचे अधिपती होते त्यांना असं सांगितलं की बघा त्या नाथ महाराजांचा असा दर्शन गुण आहे म्हणाले. काय दर्शन गुण आहे म्हणजे त्यांच्याकडे बघितलं ना की समोरचा मनुष्य म्हणे घायाळ होऊन जातो, काही बोलत नाही, त्याची बोलतीच बंद होते. बघा म्हणाले तुम्ही काही त्याच्याशी वादविद घालू नका, तुम्ही काही त्याच्याशी वादविद घालू नका आणि त्याच्याकडे बघू सुद्धा नका, त्याच्या नजरेला नजर देऊ नका, नाही तर तुम्हाला काय सांगायचंय तुम्ही विसरूनच जा म्हणाले. आणि वादही घालू नका, तो काही सामान्य मनुष्य नाही, साधा संत नाही, तो विद्वान पंडित आहे. झालं. मग त्या सगळ्या विद्वान पंडितांची सभा एक दिवस घ्यायची होती. त्यात नाथ महाराजांना बोलवायचं होतं की तुम्ही असं का केलं, हा आरोप त्यांच्यावरती ठेवायचा होता. त्यावेळेला असं ठरलं की या सभेमध्ये नाथ महाराजांना तर बोलवायला पाहिजे, ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहणार होते कोणी. पण असं ठरलं की नाथ महाराजांना त्या सभागृहाच्या बाहेरच बसवायचं आणि एक पडदा टाकायचा मध्ये. का तर नाथ महाराजांच्या नजरेला नजर कुणाची पडू नये एवढ्यासाठी त्यांना काय करायचं, पडद्याच्या पलीकडे बसवायचं असं सांगितलं. आणि थेट निर्णय देऊन टाकायचा, काही बोलायचं नाही, कारण वाद घालायचा नाही ना, कारण नाथ महाराज विद्वान होते, ते आपला मुद्दा नक्की म्हणाले हे करून टाकणार. त्यापेक्षा म्हणाले काही बोलायचं नाही, थेट निर्णय देऊन टाकायचा. काय की वेद व्यासांनी जे भागवत दिलेले आहे त्याच्यावरती जे म्हणाले टीका हा मनुष्य करते हे मुळातच पाप आहे, हे पाप वृत्ती आहे. त्यामुळे हे जो हा जो काही ग्रंथ आहे म्हणजे त्या ब्राह्मणाकडची जी पंचाध्यायी होती ना, ती पंचाध्यायी या लोकांनी जप्त केली होती. तो जप्त केलेला जो ग्रंथ आहे पंचाध्यायीनं ती गंगेमध्ये फेकून द्यायची असा निर्णय थेट देऊन टाकायचा. काही बोलायचं नाही आणि काही नाही, आरोपीला काही प्रश्न विचारायचे नाही, त्याला त्याची बाजू मांडायचा काही चान्स द्यायचा नाही, असं सगळं ठरलं. झालं. तो दिवस उगवला, सगळी सभा भरली होती, सगळे विद्वान पंडित त्या सभेला आले होते, शिवाय काशीतले सामान्य लोक पण आले होते.
कारण आता झालं होतं कसं, एक 5-6 दिवसामध्येच नाथांनी सगळ्यांना आपल्याकडे असं आकृष्ट करून घेतलं होतं. नाथांबद्दल सगळ्यांना आदर वाटत होता. सगळे नाथांपुढे अगदी नम्र झाले ते, त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम वाटत होतं. ते सगळे जण आता हा काय निर्णय होतो त्याच्यासाठी आलेले होते. म्हणजे काशीतले सामान्य लोक सुद्धा त्या सभेला आलेले होते. आणि सांगितलं, नाथ महाराजांना त्याला सांगितलं की त्या पडद्याच्या पलीकडे तुम्ही बसायचं, तुम्ही सभागृहात प्रवेश करायचा नाही. नाथ रागवले का? रांगावले नाही हो. अहो पैठण पासून काशीपर्यंत आले ते का, तुम्ही हे का करता याचं उत्तर देण्यासाठी आम्हाला इथपर्यंत या. मी असे तर म्हटलं असतं तुम्हीच या इकडे माझ्याकडे, मी कशाला तिथे येऊ, बरोबर आहे असं आपण सहज म्हटलं असतं. तुमचा काय संबंध, असं काही बोलले नाहीतच. नाथ महाराज पायी प्रवास करून तिथपर्यंत आले. आता ते काही चिडणार आहेत का? काही नाही, ठीक आहे, माझं हे स्थान आहे ना, मी इथे बसतो. नाथ महाराज त्या पडद्याच्या पलीकडे बसले. एवढी अपमानास्पद गोष्ट आहे. अवहेलन आहे, काशीच्या पंडितांनी ही केलेली अवहेलना आहे. म्हणून म्हटलेले समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः. सगळ्यांची ते समान बुद्धीने वागायचे. शत्रू असू दे मित्र असू दे. का? कारण नाथ महाराजांनी एकनाथ भागवतात शेवटी असं म्हटलंय बरं का, की मला माझ्या गुरूंनी काय शिकवलेलं आहे की तू सगळ्यांमध्ये जनार्दनच बघ, म्हणजेच गुरुला बघ. सर्व भूतमात्रांमध्ये तू गुरुलाच बघ, म्हणजे मग तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तुला राग येणार नाही, तुला सुख होणार नाही, दुःख होणार नाही आणि काही नाही. त्यामुळे म्हणाले जे काही घडते ते त्यांच्या कृपेने घडते, गुरुच्या कृपेने घडत आहे. आणि माझ्या समोर जो एक तो कोण आहे? जनार्दनच आहे. जनार्दन जे तो जनार्दन आहेच आहे, पण माझे गुरु जनार्दन स्वामी तेही आहेतच. त्या नाथ महाराजांना काहीच म्हटलं नाही. ठीक आहे, मी इथे बसायचे ना, बसले. झालं. ते काशीचे अधिपती होते, सगळी सभा भरलेली होती. ते काशीचे अधिपती, त्यांनी त्या सभागृहामध्ये प्रवेश केला. आणि मोह होणारच ना की कोण हा माणूस आहे, महाराष्ट्रापासून इथपर्यंत आलेला आहे, वेदव्यासांच्या या भागवतावर टीका करतो आहे, लोक मला येऊन काय काय सांगतायत, हा जादूटोणा करतो आणि काय करतो, त्याची भाषा अतिशय रसाळ आहे, तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याच्याशी बोलू नका, आहे तरी कसा, अशी उत्सुकता त्या अधिपतींना होती. त्यामुळे त्यांनी प्रवेश करताना हळूच नाथांकडे वाकड्या नजरेनं पाहिलं. हळूच बघितलं कसा आहे हा माणूस, कोण आहे, अशी त्यांना उत्सुकता वाटली. आणि तिकडे बघितलं तर नाथ महाराजांच्या इथे त्यांना कोण दिसले? चतुर्भुज रूपातली वासुदेवांची मूर्ती दिसलेली आहे. हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेली आहे. छातीवर श्रीवत्स चिन्ह आहे. कौस्तुभमणी असा शोभून दिसतोय. वैजयंती माला अशी उलटी आहे. इतकं सुंदर रूप दिसतं. अहो कसं असतं, काशीचे हे अधिपती हे जरी त्यांना नाथांबद्दल द्वेष वाटला असला तरी सुद्धा ते सुद्धा त्या योग्यतेला पोचले होते. अधिकार होता त्यांचा. ते थोडक्यात म्हणजे भगवंतांनी त्यांना दर्शनच दिलं असं म्हणायला हरकत नाही नाथांच्या लोकांनी. आणि असं म्हटलंय ना, नाथ महाराज काय शेवटी कुणाचं ध्यान करत होते? त्या वासुदेवाचं ध्यान करत होते. म्हणून म्हटले ना, ज्याचे जया ध्यान, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन. त्याच्या मनामध्ये तोच बनून राहिलेला असतो आणि त्याला तेच रूप मिळतं. म्हणून म्हटलं ना की ज्याचं नाम आपण घेतो त्याचं रूप आपल्याला प्राप्त होतो. जो नामी असतो, म्हणजे आराध्य दैवत जे असतं तेच रूप त्या नाम येणाऱ्या मनुष्याला प्राप्त होतो असं म्हणतात. म्हणजेच परब्रह्म स्वरूप हे सगळे संत होतात. आणि म्हणून त्यांना विष्णूचं रूप इथे दिसलेलं आहे आणि दर्शन झाले. स्वामी आश्चर्यचकित झाले. नुसते आश्चर्यचकित झाले नाही तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, घाम फुटलेले आहे. बापरे, हे काय आहे? मी आज कुणाबद्दल न्याय देणार आहे? कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे? साक्षात भगवान विष्णूंनी मला दर्शन दिलेलं आहे. घाबरगुंडी उडालेली आहे. इकडे न बघता ते थेट आपल्या सिंहासनावर जाऊन बसलेले आहे. आणि तिथे जाऊन बसले आणि त्यांनी काही विचार केला नाही मागचा पुढचा. आधी मुळात ठरलेलं होतच, ठराव पास झालेलाच होता विद्वानांच्या सभेत आधीच. काय की सांगून टाकायचं की यांनी जी पंचायत लिहिलेली आहे, त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ गंगेमध्ये फेकून द्यायचा. बाकी काही विचारायचं नाही, त्यांना संधी पण द्यायची नाही विचारायचं. त्या पद्धतीने या काशीच्या अधिपतींनी निर्णय देऊन टाकलेला आहे की ती जी पंचायत आहे, जो काही ग्रंथ आहे तो गंगेमध्ये फेकून द्या. लोक तयारच होती.
त्यांचा शिष्यवर्ग लगेच तो ग्रंथ घेतलेला आहे आणि गंगेकडे सगळेजण पळत गेले. अहो, नाथांबरोबर एवढी लोक आली होती, ती सगळी लोक त्या माणसाच्या मागे पळतायत. खरं तर सगळी लोक खिन्न झाली, निराश झाली. हा काय निर्णय घेण्याची पद्धत आहे का? काहीतरी विचारलं पाहिजे, बाबा तू हे का केलंस, कशासाठी केलं, याच्या मागचा तुझा हेतू काय? पण काही न विचारता असा थेट निर्णय देणं, यामुळे सुद्धा लोक निराश झाली, खिन्न झालीच होती. आणि निर्णय का दिला? एकदम टोकाचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे लोक चिडली, संतापले आणि त्या माणसाच्या मागे धावतायत आणि त्या माणसाने पुढे धावत धावत जाऊन गंगेमध्ये तो ग्रंथ फेकून दिलेला आहे. पण अहो, ती गंगा मैया आहे, गंगा मैया ती काय सगळ्या गोष्टी जाणत होती. तिचे असे छान करकमल वर आलेले आहेत, वज्रचुडे म्हणतील असं वर्णन केलेले, वज्रचुडे म्हणतील असे करकमल वर आलेले आहेत आणि तिने तो ग्रंथ सहजपणे झेलला आहे. त्या ग्रंथाला पाण्याचा स्पर्शही होऊ दिला नाही. आणि नाथ महाराजांबरोबरची जी लोक आली ती धावत धावत तिथपर्यंत पोहोचलेली आहे आणि तो ग्रंथ अलगद आपल्या हातात घेतलेला आहे. आणि मग काय, एकनाथ महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गंगा मैया की जय, असा त्यांचा गजर सुरू झालेला आहे. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. अर्थातच पंडितांना आश्चर्य वाटलेलं नाही, नुसतं तर त्यांची सगळ्यांची तोंड काळी फिक्कर पडलेली आहेत असं वर्णन आहे. काय झालंय, असं काय आश्चर्य घडलं असं वाटलं. आणि मग नाथांना त्या पंडितांनी त्यांची क्षमा मागितलेली आहे आणि नाथ महाराजांनी मोठ्या मनाने क्षमा केली. त्यांच्या मनात काही आडी नव्हतीच ना. ही सुद्धा संतांची लीला असते की कशी शांती घडू द्यायची नाही, हे दाखवलंय त्यांनी. काशीच्या पंडितांना सुद्धा दाखवलेलं आहे की तुम्ही नुसते विद्वान असून उपयोग नाही, भाव भक्ती पाहिजे, मनातले षड्रिपू निघून गेले पाहिजे, षड्रिपूंवर तुमचा संयम पाहिजे, हे दाखवून दिलेलं आहे. नुसतं पांडित्य असून काही उपयोग नाही, भक्ती भाव असल्याशिवाय ज्ञानाला मजा नाही. म्हणून म्हटले ना, भक्ती प्रेम असेल तरच देवा तू मला ज्ञान दे, नाही तर मला ज्ञान नको. हेच नाथ महाराजांनी त्या काशीच्या पंडितांना दाखवून दिले आणि आपल्याला सगळ्यांना सुद्धा ते दाखवून दिलेलं आहे की कशी शांती आपण ठेवायची असते, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली शांती ठेवता कामा नये. कारण आपल्यावरती तर काय सारखेच प्रसंग येत असतात, क्षणाक्षणाला प्रसंग येत असतात. असं म्हणतात की शांतीचं प्रवचन चालू आहे एका ठिकाणी, असंच सभागृहामध्ये, की शांती कशी ठेवायची आणि एवढ्यात दिवे गेले, झालं, शांती सगळी गेली. काय लाईट नाही, फॅन नाही, किती उकडतंय, प्रवचन करणारा प्रवचन करतोय आणि ऐकणारे नुसते हाय होय हाय होतात, शांती सगळी निघून गेली. म्हणजे नुसतं प्रवचन ऐकून आणि काही होत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा नाथांसारख्या संतांचं आपण चरित्र ऐकायचं असतं, त्यांच्या पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करायच्या असतात. दुसऱ्या साजऱ्या करायच्या नाही, त्यांनी लिहिलेलं साहित्य जे आहे, ग्रंथ आहेत, त्याचं वाचन करायचं, ते समजून घ्यायचं आणि त्यांचं चरित्र समजून घ्यायचं की काय आयुष्यात ते वाढलेले आहे हे आपण समजून घेतल्याशिवाय पुन्हा पुन्हा हे सगळं आपण केल्याशिवाय आपल्या मनामध्ये ते रुजत नाही, खोलपर्यंत जायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अशी वेळ येते, अरे बापरे आता माझ्या वेळ आली, काय रागवण्याची वेळ आलेली, कुणीतरी काहीतरी बोललेलं आहे, पण नाही, नाथ महाराज कसे शांत राहिले तसं मला शांत राहता आलं पाहिजे. एकदा तरी शांत राहता आलं तरी खूप झालं, हळूहळू आपल्याला परिणाम होईल. म्हणून नेहमी राग आला ही कथा आठवायची. बस नाथांनी काय केलं, कसे शांत राहिले हे आठवलं की आपली शांती भंग होणार नाही, आपण रागवणार नाही, हे निश्चित आहे. म्हणून संतांच्या लीला या आपण पुन्हा पुन्हा ऐकायच्या असतात. नाथ महाराजांनी त्यांच्या सद्गुरूंची केवढी सेवा केली. म्हणजे असं सांगतात की नाथ महाराजांचे आई वडील हे नाथ महाराजांचा जन्म होता क्षणीच निवडले. त्यांचा सांभाळ जे त्यांना लहानच मोठं केलं ते त्यांच्या आजी आजोबांनी केलं. आणि आजीने दररोज आपल्या या नाथाला घेऊन जायची. कुठे घेऊन जायची? गोदावरी नदीवर घेऊन जायची स्नानासाठी. आणि छान त्याच्या डोक्यात तांबे वगैरे घालायची आणि त्याच्यात छान संस्कार केलेले आजीने. आणि दररोज प्रवचनाला पण घेऊन जायची बरोबर त्या इतक्या लहान मुलांना. आता आपली वय वाढली तरी आपण प्रवचनाला जाऊन बसत नाही, हो की टीव्ही बघत बसतोय. बघा ना, इथल्या संख्येवरूनच लक्षात येतं.
त्या काळात सगळ्यांनी प्रवचनाला जाऊन बसणं हेच महत्वाचं. आणि या लहान मुलाला सुद्धा आजी घेऊन जायची. त्यावेळेला एका प्रवचनामध्ये एका प्रवचनकाराने सांगितलं की हा नरदेह ज्याला प्राप्त झालेला आहे ना, या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल तर सद्गुरु केला पाहिजे. कारण सद्गुरु शिवाय मोक्ष नाही, मुक्ती नाही, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला सुटका नाही. झालं. नाथ महाराजांनी ते वाक्य ऐकलं, डोक्यात ठेवलं आणि निश्चय झाला की आता सद्गुरु करायचा. पण आता सद्गुरु कोण, कुठला, कुणाला मानायचं सद्गुरु हे काही कळतंय का? आजी आजोबांना काही विचारण्यात अर्थ होतं का? काही. आणि एक सांगायचं म्हणजे आजी आजोबांनी त्यांच्यासाठी एक उपाध्याय पण बोलवायचे. ते उपाध्याय दररोज भागवत सांगायचे बरं का. आणि नाथ महाराज त्यांना खूप प्रश्न विचारायचे त्याच्यात. चिकित्सेने असं कसं, ते तसं कसं. तो उपाध्याय सुद्धा गप्प बसायचे, त्यांना उत्तर द्यायची नाही, उत्तर देता यायची नाही. इतके नाथ महाराज अतिशय त्यांची विचक्षण बुद्धी होती, म्हणजे खोलवर जायचं असे त्यांचे प्रश्न असायचे. अशा या नाथ महाराजांनी त्या प्रवचनकारांचे वाक्य ऐकलं आणि आता मला सद्गुरु केला पाहिजे, कुणाला विचारायचं, कुठे शोधायचा सद्गुरु? मग त्यांची गोदामय्येवरती म्हणजे गोदावरी नदीवरती खूप श्रद्धा होती. शेवटी आपण म्हणतोच नदी म्हणजे माता. सगळ्या नद्या या आपल्या मातेप्रमाणे, पण त्या आपल्याला संजीवनी देतात. त्यांच्यामुळे आपण आज उभे आहोत. आज नदीचं पाणी आपल्याला किती महत्वाचं ठरतंय. तर नदी हीच माझी माता आहे. म्हणून दररोज ते गंगा मैयेला म्हणजे गोदावरी मैयेला प्रार्थना करायचं की माई, मला ना माझं सद्गुरु कोण आहे ते सांग, मला काहीतरी मार्ग दाखव, मला मार्गदर्शन कर. असं दररोज प्रार्थना करायचे, अनन्य भावाने करायचे. मला काही कळत नाही. आणि खरोखरच असं सांगितलं आहे की गोदावरी मातेनं नाथ महाराजांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिलेलं आहे. काय की बाळा, तुझे सद्गुरु जनार्दन स्वामी आहेत, ते दौलताबाद किल्ल्यावरती आहेत, तू तिथे जा, तिथे जा आणि तू त्यांच्या चरणी लाग, तेच तुझे सद्गुरु. झालं. नाथ महाराजांचा निश्चय पक्का झाला. आजी आजोबा सोडणार होते का? कदापि सोडणार नाही. मग काय, एका रात्री घर सोडलेला आहे आणि गुरुचा शोध करायला निघाले. दौलताबाद किल्ला आणि तिकडे निघाले. काय 10व्या-12व्या वर्षी त्यावेळेला काय गुगल मॅप होतं का, पाट्या असायच्या रस्त्याला, काही नसायचं, कुठला रस्ता काय काही माहित नव्हतं. पण असंच विचारत 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 निघालेले आहेत. त्या किल्ल्यापर्यंत पोहोचले. कारण जनार्दन स्वामी त्या काळात किल्लेदार होते. लक्षात घ्या, हे सद्गुरु होते, मोक्ष मिळालेला होता, आत्मज्ञान झालेलं होतं, पण किल्लेदार होते. लक्षात ठेवा, सगळा व्यवहार सांभाळत होते, ते प्रपंच करत होते, पण तरी सुद्धा त्यांना मुक्ती मिळालेली होती. आणि मग नाथ महाराज तिथे जाऊन पोहोचलेले आहेत. आणि मग त्यांना असं कळलं की सद्गुरु जनार्दन स्वामी जे आहेत ना, ते फक्त गुरुवारी दर्शन देतात सगळ्या लोकांना. कारण आजूबाजूच्या किल्ल्याच्या आजूबाजूला जी गावं होती, त्या गावांमधल्या लोकांच्या तक्रारी ते ऐकून घ्यायचे दर गुरुवारी, आणि त्या तक्रारींचं ते निवारण करतात. कारण किल्लेदार होते ना. आणि म्हणून खूप मोठी रांग लागलेली होती त्यांच्या दर्शनासाठी, त्यांना भेटण्यासाठी. त्यातच नाथ महाराज उभे राहिले. खूप वेळ ती रांग पुढे पुढे जायला खूप वेळ लागला. आणि आता आपली वेळ संपत आली. त्यावेळेला नाथ महाराज जनार्दन स्वामींपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या चरणावरती त्यांनी आपलं मस्तक ठेवलं. जनार्दन स्वामींना काय वाटलं असेल, काय हा 12 वर्षाचा मुलगा, काय हवं असेल याला माझ्याकडून? एखाद्या शेतीसाठी जमीन हवी असेल, गायी हवी असतील, किंवा धन हवं असेल, किंवा विवाह करायचा असेल तर योग्य मुलगी हवी असेल, असं काहीतरी हा मागेल. बाळा, तुला काय हवं? तुला हवं ते माग, की तुला काही नाही. बाळ म्हणला, मला हवं ते द्याल तुम्ही? हो म्हणाले, नक्की दे. मग म्हणाले, मला ज्ञान हवं आहे. त्यावेळेला जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं की एवढासा 12 वर्षाचा मुलगा आहे, हा काय मागतोय आपल्याला. हे काही पाणी साधू नाही, हे वेगळं पाणी. लक्षात आलं. त्याने सांगितलं, बाळा, तुला जे हवं ते माझ्याकडे मिळेल, मी तुला देईन, पण त्यासाठी तुला इथे किल्ल्यावर राहायला लागेल, 12 वर्ष राहावं लागेल. मी सांगेन ती सगळी कामं केली पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे. नाथ महाराजांनी ते मान्य केले. नाथ महाराज किल्ल्यावर राहू लागले आणि जनार्दन स्वामींनी अनेक गोष्टी त्यांना शिकवलेल्या आहेत. म्हणजे वेद उपनिषद हे तर सगळं शिकवलेलंच आहे. सगळे विषय शिकवले, न्यायशास्त्र शिकवलेले, गणित शिकवलेले, सगळं शिकवलेलं आहे. पण त्याबरोबर सगळे व्यवहार सुद्धा या किल्ल्याचे शिकवलेले आहेत. अध्यात्मही सगळं शिकवलेलं आहे. म्हणजे असं सांगतात
की युद्धकला सुद्धा नाथ महाराजांना अवगत होती, कारण ते स्वतः किल्लेदार होते ना जनार्दन स्वामी, त्यांना सुद्धा युद्धात जायला लागायचं. ती युद्धकला सुद्धा नाथ महाराजांना त्यांनी दिली होती, शिकवली होती. जे एकदा असं झालं की अचानक परचक्र आलं, शत्रूने हल्ला केला आणि जनार्दन स्वामी समाधी अवस्थेत होते. जनार्दन स्वामी समाधी अवस्थेत होते. नाथ महाराज म्हणाले, आता आपले सद्गुरू समाधी अवस्थेत आहेत, त्यांच्या समाधीचा भंग करणं योग्य नाही. नाथ महाराजांनी लगेच अंगावर चिरफत घातलेला आहे, मस्तकावर शिरस्त्राण घेतलेला आहे, हातात तलवार घेतली, ढाल घेतलेले, लगेच घोड्यावर आरूढ झालेले सगळ्या सैन्याबरोबर ते लढायला गेले आणि त्या शत्रूचा पराभव करून ते परत आले. आणि मग आपल्या सद्गुरूच्या चरणी मस्तक ठेवायचं म्हणून शिरस्त्राण काढलं. त्यावेळेला सगळ्या लोकांच्या लक्षात आलं, अरे हे जनार्दन स्वामी नाहीये. काय लोकांचा समज काय झाला होता की हे किल्लेदार आहेत, अरे हे जनार्दन स्वामी नाहीये, हा तर नाथा आहे. आश्चर्यचकित झालेले लोक. म्हणजे ती सुद्धा कला त्यांच्याकडे होती आणि ती त्यांनी व्यवस्थित रीतीने दाखवली गेली. हे सर्व प्रकारचं ज्ञान त्यांना होतं असं सांगितले. जनार्दन स्वामींनी त्यांना सगळं काही दिलं. त्या एका पैशाची कथा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी रात्रभर ते बसले होते एक पैशाचा शोध लावण्यासाठी. बॅलन्स शीट ताळेबंद त्याशिवाय त्यांनी होणार नव्हता. शेट्टी बांधून ठेवली ती झोप येईल म्हणून, हो की नाही, वरच्या खुर्तीला. का ते सगळं शोधता शोधता झोप आली तर माझी शेंडी ओढली जाईल, मी डुलक्या घ्यायला लागल्या. इतके नाथ मला सतर्क होते आणि तो एक पैशाचा शोध त्यांनी एका रात्रीतून लावला. जनार्दन स्वामींनी त्यांच्या मस्तकावर ठेवलेला आहे आणि जनार्दन स्वामींनी त्यांना त्यानंतर दत्तात्रयांचं दर्शन दिले. साक्षात दर्शन दिलेलं आहे, साक्षात दर्शन दिलेलं आहे सांगतात. आणि हे दत्त दर्शन कधी झालेलं आहे तर म्हणाले याच दिवशी, नाथ षष्ठीच्या दिवशी असं सांगतात. अशा तऱ्हेने साक्षात दत्तात्रयांचं दर्शन नाथ महाराजांना आपल्या गुरूंनी दिलेलं आहे. आणि असा हा गुरुचा महिमा त्यांना माहित होता. आणि असं सांगितलेलं आहे की गुरुवर ब्रह्मभावना त्यांनी केली, तर ब्रह्मावरती गुरु भावना दिली. म्हणजे ब्रह्म, माझे गुरु हे ब्रह्मतत्व आहेत असं नाही म्हणले, तर ब्रह्मतत्व हेच माझे गुरु असं ते मानत होते. इतका त्यांचा भाव होता की सर्वत्र गुरुच आहे असं सांगितलेलं. आणि आपल्याला माहितीये की श्री खंड्या साक्षात गोपाल कृष्णनाथ महाराजांच्या घरी आले. का हो आले तर असं म्हटलेलं आहे की नाथ महाराज एकदा काशीची गंगा घेऊन रामेश्वराला निघाले. रामेश्वराला ती अर्पण करायची होती, पुण्य मिळणार होतं ना त्यातून म्हणून. आणि अनेक लोक त्यांच्याबरोबर होते. अर्थातच पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम हे त्यांच्या अभंगाप्रमाणे चालू होतं. आणि आलेले मधल्या रस्त्यावरती कुठेतरी, आणि तिथे एक गाढव असं तळमळत होतं, वायूमध्ये तापलेल्या वाळूमध्ये तडफडत होतं. तहान येणं असं तहान लागली त्याला, शोष पडला होता त्याच्या कंठात. नाथांना बघवलं नाही, कारण जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं काय, सर्वाभूती तू काय बघ, जनार्दन बघ. आणि त्या जनार्दन त्यांना दिसला. आणि म्हणून ती काशीहून आणलेली गंगा नाथ महाराजांनी त्या गाढवाच्या मुखात घातलेली. सगळी लोक म्हणाली, नाथा तुम्ही हे काय करता? अहो तुम्हाला कसं काय पुण्य मिळणार? तुम्ही आता रामेश्वराला काय अर्पण करणार? हे काही बरोबर नाही केलं तुम्ही. काय कुठला गाढव, कुठलं त्या गाढवाच्या मुखात एवढी काही जरुरी पडली होती का? नाथ महाराज म्हणला, माझा रामेश्वर इथेच मला भेटला, माझा रामेश्वर मला इथेच भेटला, मी आता पुढे जाणार नाही. आणि केवळ ते 2 बोट जे प्यायले त्या गाढवानी गर्दुबानी, ते म्हणजे साक्षात गोपालकृष्ण होते. की खरोखरच सर्वानुभूती परमेश्वरनी नुसतं म्हणून चालत नाही, ती अनुभूती आले का नाही, त्याप्रमाणे आचरण आहे की नाही या माणसाचं, हे बघण्यासाठी नाथ महाराजांची परीक्षा घेण्यासाठी भगवंत तिथे आले. आणि भगवंत कधीही कुणाचं ऋण ठेवत नाही. 2 घोट पाण्यासाठी, त्याचं ऋण फेडण्यासाठी भगवंत नाथांच्या घरी आलेले आहेत. आणि 12 वर्ष नाथांच्या घरी त्यांनी पाणी भरले. असं सांगतात की पैठणमध्ये कुठेही विहिरी नाही, पैठणमध्ये कुठेही विहिरी नाही आहे. सगळ्यांच्या घरी असे हौद बांधलेले आहेत, जमिनीमध्ये खोलवर असे बांधलेले आहेत. आणि सगळी माणसं गोदावरी नदीवरून पाणी आणतात आणि ते हौद भरून ठेवतात आणि त्या हौदातलं पाणी वापरतात. आता नाथांच्या घरी काय एक हौद होता का? असे 2-3 तरी हौद असतील. का बरं?
कारण नाथांच्या घरी काय फक्त त्यांची चारच माणसं होती का आपल्यासारखी हम दो हमारे दो नाही. आला गेला किती असायचा. जी लोक पैठणवरून जायची ती सगळे नाथांच्या घरी उतरायची. म्हणजे असं सांगतात की दररोज शेकडो लोक जेवायला असायची नाथ महाराजांच्या घरी. एवढ्या सगळ्यांना पाणी पुरलं पाहिजे म्हणजे किती पाणी भरायला लागेल. म्हणून असं म्हटलेलं आहे आपले कीर्तनकार नेहमी म्हणतात, श्री एकनाथ सदनी श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करितो. स्वकरे चंदन घासी स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरतो. अशी मोरोपंताने सुंदर आज्ञा केली. फक्त पाणी भरायचं काम नाही तर सगळे काम करायचे. आपलीच पूजा करून घ्यायची ना. पूजा कोणाची? चंदन कोणासाठी उकळायचं? देवाच्या पूजेसाठी. देव कोणचे? एखाद्याच आपल्याच पूजेसाठी, आपल्यालाच गंध लावण्यासाठी स्वतःच गंध गरम करायचं. बघा काय भगवंत करतात. आपल्या भक्ताच्या कसे अधीन झालेले असतात. आणि असं 12 वर्ष काम केलं. स्वयंपाकघरात सुद्धा लागेल ती मदत गिरीजा देवींना श्रीखंड्या करायचा. आणि नंतर असं सांगतात की कोणीतरी द्वारकेमध्ये जप करत बसला होता. म्हणजे मदनराय शर्मा म्हणून द्वारकेमध्ये तपश्चर्या करत बसला होता श्रीकृष्णांची, की मला श्रीकृष्णाने दर्शन द्या म्हणून. आणि त्याची तपश्चर्या पूर्ण झाली. त्याला रुक्मिणी देवीने येऊन सांगितलं, त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं, अरे बाबा तुला ज्यांचं दर्शन हवंय ना ते इथे नाहीच आहे, ते द्वारकेमध्ये नाहीच आहेत. मग कुठे आहेत? तर ते म्हणजे महाराष्ट्रातल्या पैठण गावी. तिथे तू जा. तिथं म्हणाले एकनाथ म्हणून संत आहे, त्यांच्याकडे श्रीखंडेचे रूपाने ते आहेत, तिथे राहिले. हा म्हणाले मदनलाल शर्मा. तिथून निघाला. काय तिथून द्वारकेमधून निघाला आणि महाराष्ट्रात पैठण शोधत आला. नाथांचं घर शोधत आला. वाटे श्रीखंड्या पण भेटला. श्रीखंड्याला विचारले, काय रे बाबा? त्याला काय विचारायला माहिती हा श्रीखंड्य आहे. त्याने विचारलं, काय रे बाबा नाथांचं घर आहे कुठे? या श्रीखंड्याने ओळखलं की हा माझ्या दर्शनासाठी आलेला आहे. श्रीखंड्याने जरा मुद्दांचं आधीच थोडस वेडवाकडं म्हणजे सोंग घेतलं, मला काही कळत नाही. नंतर सांगितलं हा असं जा असं जा. जरा लांबचा रस्ता सांगितला, कारण तो वेळेत पोहोचू नये ना घरी नाथांच्या, म्हणून जरा लांबूनचा रस्ता सांगितला. आणि श्रीखंड्या गेला पाणी भरायला गोदावरी नदीवरती. तिथेच ते गुप्त झाल्यावर बोलतो. आणि हा मदनलाल शर्मा आलेला आहे आणि नाथांच्या घरी आलेले. कुठे आहे श्रीखंड्या? कुठे आहे श्रीखंड्या? नाथ महाराज म्हणतात, श्रीखंड्या कुठे आहे? तो गेलाय पाणी आणायला. येईल थोड्या वेळात, बसा तुम्ही. नाही म्हणाले, तो कुठे आहे? मला त्याचं दर्शन हवे. दर्शन हवे? अहो म्हणाले, ते साक्षात गोपाल कृष्ण आहेत असं मला रुक्मिणी देवीने सांगितलं. आता नाथ महाराजांना काही कळेना आणि रडायला लागले. अक्षरशः नाथ महाराज, देवा अरे माझ्या घरी किती वर्ष सेवा केली, कुठली कुठली कामं तुझ्याकडून करून घेतली. काय मी किती पापी आहे, मी किती पापी आहे देवा, तुला मी कामाला लावलं. असं म्हणून नाथ महाराज रडायला लागले. हे मदनराय शर्मा म्हणतात, अहो कुठे आहे भगवंत? कुठे आहे तो श्रीखंड? आम्हाला त्याचं दर्शन हवंय. कुठे आहे? शोधून आणा. सगळीकडे शोधायला लोक पाठवली. श्रीखंड्या कुठेही सापडला नाही. कुठेही श्रीखंड्या सापडला नाही. शेवटी नाथ महाराज आणि ते मदनलाल दोघेजण देवघरात बसले, देवाच्या समोर बसलेले आहेत आणि करुणा मागायला लागले. देवा दर्शन द्या, देवा दर्शन द्या. आम्ही तुमच्या दर्शनासाठी आतुर झालोय. आम्ही पापी आहोत, आम्हाला क्षमा करा. नाथ महाराज रडतायत, अक्षरशः रडतायत. खरं तर देव सगळीकडेच आहे की नाही? नाथांना का नाही दिसला? काय कोणीतरी मनात अहंकार असणार, त्याशिवाय नाही. दूरस्थ जांतिकेचे येत म्हणते ना, भगवंत दूर पण आहे, जवळ पण आहे. आपल्याला दिसतो का? इथंच आहे ना, दिसत नाही. आपण म्हणतो काशीला काशी विश्वेश्वर, ओके नाही, पण तो इथं पण आहे हे कुठे आपल्याला जाणवते. म्हणून म्हणते दूरस्थ आणि जवळ पण आहे, लांब पण आहे, जवळ पण आहे. आपल्यासारख्या माणसांना तो दूर आहे, संतांना तो जवळ आहे. आणि खूप वेळ असा त्यांनी आक्रोश केलेला आहे, करुणा भागलेली आहे आणि भगवंत चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झालेले आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि चतुर्भुज रूपामध्ये भगवंतांनी नाथ महाराजांना आणि त्या मदनलाल शर्मा दोघांनाही दर्शन दिले. पण आता म्हणजे दोघांनी त्यांच्या चरणात मस्तक ठेवलंच आहे. पण मदनलाल शर्मा म्हणतात, देवा मला त्या श्रीखंड्याच्या रूपातच मला दर्शन हवं आहे. कशावरून तुम्ही श्रीखंड्या? होय की तुम्ही श्रीखंड्या झालात. मला रुक्मिणी देवीने सांगितलं की
तुम्ही श्रीखंडाच्या रूपात आहात म्हणून मला श्रीखंडाच्या रूपातच तुमचं दर्शन हवं. भगवंतांना ऐकावं लागतं. आपल्या भक्ताचं भगवंतांना ऐकावं लागतं. भगवंतांनी श्रीखंडाच्या रूपामध्ये क्षणभर दर्शन दिलं आणि असं सांगतात की देवघराच्या समोर एक असा छान खांब होता. त्या खांबापाशी भगवंत उभे राहिले ते आणि तिथूनच ते अंतर्धान पावले. तिथूनच ते अंतर्धान पावले. आणि त्यावेळेला नाथ महाराजांना सुद्धा खूप वाईट वाटलेलं आहे की मी आता याचं लग्न लावणार होतो, काय झालं, हे असं काय झालं वगैरे. कुठल्या रूपाने तू आलास आणि माझी सेवा केली. पण ही सेवा का केली भगवंतांनी, तर ते 4 घोट पाण्याच्या पाणी जे नाथांनी पाजलेलं होतं त्याचं ऋण फेडण्याकरता 12 वर्ष भगवंत येतात. आपण भगवंतांना त्यांच्या मंदिरात गेलो की पैसे ठेवतो, काहीतरी ठेवायला पाहिजे अशी आपली पद्धत आहे. मग आपण लगेच सुट्टे पैसे शोधतो, हो की नाही. सुट्ट नाणं आहे का ग देवापुढे ठेवायला, अशी आपली पद्धत. पण देव कुणाचंही ऋण ठेवून अहो त्यांनी दिलेला आहे. तो इतकं देतो की आपली झोळी फाटून जाईल इतकं देतो. म्हणून त्याचे ऋण, त्याच्यावर आपण ऋण केले तर तो आपल्याला किती. आधी त्याचे ऋण फेडले पाहिजे. तेव्हा भक्ती त्याची केली तर त्याचे ऋण. म्हणून भक्ती केली पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी फार सांगितले, आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी आहे. तुझी चिंता करणारा तो बसलाय ना, तू कशाला त्याची चिंता करतोस. तुझी चिंता कर, तू फक्त काय कर, आवडीने त्याचं नाम घे, असं सांगितलंय. आणि आज सुद्धा नाथषष्ठीच्या दिवशी महत्व, नाथषष्ठीचं आपल्याला महत्वाचं ते राहून जाईल माझ्याकडून सांगण्यात, की आज नाथषष्ठीला ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये सगळ्या दिंड्या जातात वारकऱ्यांच्या आणि तिथे आपली टाळ मृदंगाच्या घोषामध्ये नामघोष चाललेला असतो, त्याप्रमाणे आजच्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशीच नाही तर पूर्ण 5-6 दिवस पौर्णिमेनंतर तिथे मोठा उत्सव असतो पैठणला. कधी आपल्याला योग आला तर आपल्याला जायला हरकत नाही. सगळीकडून वारकरी लोक येतात, दिंड्या पताका घेऊन येतात आणि मोठा उत्सव तिथे साजरा केला जातो. आणि सांगायचं महत्वाचं असं म्हणजे की श्रीखंड्या नाथ महाराजांच्या त्या हौदामध्ये पाणी भरायचं, पाण्याच्या हौदात पाणी भरायचा, गोदावरी कावडीच्या कावडी आणायच्या. किती कावडी आणल्या माहिती, पण आवडीने कावडी आणल्या असं सुद्धा कीर्तनकार म्हणतात. कावडीने आवडीने, कुठून तरी पाट्या टाकल्या असं नाही केले, पाट्या टाकल्या असं केलेलं नाही, आवडीने कावडी घातल्या, ते लक्षात ठेवा. तर आज तिथे असं केलं जातं की तो जो हौद आहे त्या हौदाला आधी स्वच्छ केलं जातं होळी पौर्णिमेच्या आधी, आणि मग त्याच्यात ऊद जाळला जातो आणि मग म्हणाले त्याच्यात पांढरं शुभ्र पडतं असं बांधलं जातं. ते जरा कोलगट केलं जातं, म्हणजे जसं आपण पाणी घालण्यासाठी पडतं बांधतो त्या पद्धतीने त्याला छान पांढरं शुभ्र पडतं बांधलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये आलेली सगळी लोक, पैठणातली सगळी लोक जे भक्तिभावाने त्याच्यात एक एक घागर आपली, एक एक कावड त्यात ओतत राहतात. कुठून गोदावरी आणतात आणि त्यात ओततात. काही लोकांनी नवसही केलेला असतो की मी नाथषष्ठीच्या दिवशी असं असं पाणी घालेल, माझं असं असं काही झालं तर, अशी नवस बोलणारी पण लोक आहेत, ती पण तिथे येतात. आणि असं सांगतात की या हजारो लोकांमध्ये एक भगवंत कोणाच्या तरी रूपाने तिथे येतात आणि त्याने तिथे घागर ओतली की तो हौद पूर्ण भरतो, तो हौद पूर्ण भरतो. आणि मग सगळी लोक म्हणतात की आता भगवंत येऊन पाणी भरून गेले. पण अर्थात कोणाला दर्शन होत नाही भगवंतांचं, पण तो रांजण मात्र कोणाच्या तरी एकाच्या कावण्याने भरतो, म्हणजे भगवंत तिथे येतात आणि नाथ महाराजांचा तो हौद भरून टाकतात पाण्याने. आज सुद्धा असं म्हटलेलं आहे. आणि नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये जो विठ्ठल आहे, तो विठ्ठल त्याचा हात असा आहे, म्हणजे असा असतो ना, आता तो लोणी मागतोय असा हात नाही, लोणी मागते दे मला लोणी, इतकं नाथांवर विठ्ठलाचं प्रेम होतं. म्हणून तो विठ्ठल तिथे आजही आहे. तुम्ही जर गेलात तर तुम्हाला नक्की तो विठ्ठल बघायला मिळेल. त्या विठ्ठलाचं छान दर्शन घेता येईल, तो हौद बघता येईल. त्या खांबापाशी, त्या खांबाला सगळेजण नमस्कार करतात की तिथून भगवंत अदृश्य झालेले आहेत, असा तो खांब आहे. आणि अशा तऱ्हेने भगवंतांनी अशी सेवा केलेली नाथ महाराजांची, असे नाथ महाराज आपले शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. आणि असं सांगतात ते आपल्याला यवनाचं वगैरे सगळं माहितीच आहे, 108 वेळा तुमचा तो तरी यांची शांती भंग झाली नाही वगैरे. पण असं सांगतात की नाथ महाराजांनी जे रामायण लिहिलं, ते रामायण लिहिताना त्यांच्या असं लक्षात आलं की आता माझ्याकडून रामायण पूर्ण होणार नाही,
हे रामायण माझ्याकडून पूर्ण होणार नाही. म्हणून त्यांनी विचारलं, सगळे विद्वान लोक त्यांच्या समोर बसलेले होते की कोण आता माझं रामायण पूर्ण करेल. त्यावेळेला सगळ्यांनी हात वर केले, पण नाथ महाराज म्हणले तुमच्यापेक्षा कोणीही हे रामायण पूर्ण करणार नाही. तर कोण करणार? तर म्हणाले माझा गावबा हे रामायण पूर्ण करेल. सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. का? कारण गावबा हा असा मनुष्य होता की लहानपणापासून तो नाथांकडे राहिलेला होता. म्हणजे त्याची आई नाथांकडे काम करायला यायची मोलकरणीचं, आणि तो घरी कोणी सांभाळायला नाही म्हणून ती त्याला बरोबर घेऊन यायची. आणि त्याला काहीही बोलता येत नव्हतं. 4च अक्षरं तो बोलायचा, एक नाथ, बस एवढी 4च अक्षरं तो बोलायचा. आणि मग त्याला तिथे आवडायचं. आणि नाथांच्या घरी मगाशी मी म्हटलं तसं अनेक लोक जेवायला असायची, दररोज दररोज पुरणपोळी असायची. आणि याला पुरणाच्या पोळीची आवड होती, म्हणून याच्या आईने विचारलं की इथेच राहू दे का याला. नाथ महाराज म्हटल्यावर कशाला त्याला दररोज घेऊन येते आणि घेऊन जाते, इथेच राहू दे. आपण ठेवलं असतं का हो एखाद्या मुखियाला, आपल्या घरी मतिमंद मुलाला कोणालाच ठेवून घेणार नाही, अशा मुलाला तर ठेवून घेणारच नाही. पण संत असे असतात की अकारण उपकार करतात. अकारण, आपण कारणास्तव उपकार करतो, पण ते अकारण उपकार करतात. आणि झालं असं की हा गावबा दररोज नाथांच्या प्रवचनाला कीर्तनाला तिथे बसायचा. आणि दररोज ते फक्त श्रवण करायचा, एकाग्र चित्ताने करायचा. आणि श्रवण भक्ती तिच्याकडून घडली. या श्रवण भक्तीचा परिणाम असा झाला की त्याला सगळं ज्ञान आपोआप झालेले. ही सगळ्यात पहिली आपली भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवण अतिशय महत्वाचं आहे. या श्रवण भक्तीमुळे त्याला सगळं ज्ञान झालं. आणि नाथ महाराज म्हणजे माझा गावबा हे रामायण पूर्ण करेल. गावबाच्या मस्तकावरती नाथ महाराजांनी आपला हात ठेवलेला आहे, वरद हस्त ठेवलेला आहे. आणि नाथ महाराजांनी नंतर देह ठेवल्यानंतर या गावबाने सगळं रामायण पुढे पूर्ण केले. म्हणजे असं सांगतात की नाथ महाराजांनी केलेल्या ओव्या आणि गावबाने केलेल्या ओव्या यात काही फरक नाही असं सांगितलेलं. इतकं साम्य आहे. आणि इतका गावबा हुशार झाला, म्हणजे ज्ञानी झाला. नाथ महाराजांनी त्याचं अज्ञान दूर केलेलं आहे, त्याला बोलता येऊ लागलेलं आहे. ते कृपा झालेली संतांची. असे हे संत असतात, कृपाळू, स्नेहाळू, दयाळू असतात. म्हणजे असं म्हटलेलं आहे की परब्रह्म त्याच्यामध्ये जर का माया मिसळली तर तो ईश्वर होतो, हो की नाही? पण म्हणाले परब्रह्मात जर दया ऍड केली, दया मिसळली तर तो संत होतो. तर तो संत म्हणून म्हटला जातो. असे संत असतात, दयाळू असतात. त्यांना प्रत्येकाबद्दल दया वाटते, करुणाभाव वाटतो. म्हणून ते आपल्यासाठीच या पृथ्वीतला अवतार घेतात. आणि आपलं काम झालं की वेळीच निघून जातात. आता मी इथे थांबतो म्हणत नाही. त्यांना कशाची अपेक्षा नसते, निरपेक्षपणे ते काम करतात असं म्हटलेलं आहे. म्हणून संतांचे उपकार किती वानू, असं तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले, काय वानू आता संतांचे उपकार असं म्हटलेले. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं तरी म्हणाले की त्यांचा जीवभाव मी जरी दिला तरी तो कमी आहे असं म्हटलेलं आहे. आणि असे हे संत, कुठलेही संत असेच महान असतात, ते केवळ आपल्यासाठी येतात. अशा या संतांनी आपल्या या भारतभूमीत एवढं मोठं साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे. ते कुणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी करून ठेवलेलं आहे. त्याचं आपण वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तरच तो आपला उद्धार होईल हे लक्षात घ्यायचं आहे. आणि नाथ महाराजांना आपल्या सद्गुरूंबद्दल इतकं प्रेम होतं की ते सद्गुरूलाच त्यांच्या म्हणजे परमेश्वर स्वरूप समजायचे. म्हणून त्यांचा एक अभंग फक्त मी एक म्हणते, श्री गुरुपाई ठेवी तू विश्वास, श्री गुरुपाई ठेवी तू विश्वास, दासांचा तू दास होई त्याचा, दासांचा तू दास होई त्याचा, श्री गुरुपाई ठेवी तू विश्वास, परब्रह्म राम वसिष्ठा शरण, परब्रह्म राम वसिष्ठा शरण, कृष्णे संदीपना गुरु केला, कृष्णे संदीपना गुरु केला, श्री गुरुपाई ठेवी तू विश्वास, वाल्मिकापदेशी नारद मुनी, वाल्मिकापदेशी नारद मुनी, वन्य त्रिभुवानी झाला वाना,
वंद्य त्रिभुवानी झाला वाढा श्री गुरुपाई ठेवी तो विश्वास एका जनाधारी गुरु माझा भेटला एका जनाधारी हो एका जनाधारी गुरु माझा भेटला मोकळा दाविला मार्ग देणे मोकळा दाविला मार्ग देणे श्री गुरुपाई ठेवी तू विश्वास श्री गुरुपाई ठेवी तू विश्वास ठेवी तू विश्वास ठेवी तू विश्वास शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय. केवळ आपल्या सद्गुरूंची सेवा केली सद्गुरूंवर विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली म्हणून भगवंत त्यांच्या सेवेला आलेले आहेत भगवंतावर निवडून चढलेला आहे म्हणून भगवंताने नाथांची सेवा केली असं सांगतात म्हणून नाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात बाबांनो सद्गुरू करा आणि सद्गुरूची सेवा करा म्हणजे तुम्हाला खरा मेवा प्राप्त होईल आणि अशा तऱ्हेने जे काही माझ्याकडून आता नाथषष्ठीच्या पवित्र दिवशी तुला अचानक ही संधी मिळाली काल मला फोन आला ठीक आहे मला नाथांबद्दल बोलायला केव्हाही आवडेल असं मी सांगितलं आणि मी आले आणि मला आजच्या या दिवशी हे त्यांच्याबद्दल काही विचार करायला मिळाला सांगायला मिळाले त्यांचे विचार काही सांगायला मिळाले त्यांचं चरित्र थोडक्यात सांगता आलं याबद्दल भगवंतांचे खरंच त्यांची कृपा आहे आणि आपल्या सगळ्यांचे मी आभार मानते आपण सगळेजण आलात आणि संयोजकांचे आभार की त्यांनी मला इथे संधी दिली बोलायची धन्यवाद. मुखे बोलवे सद्गुरु बुद्धि दाता अहंभार वागवे कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय.